नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शारीरिक शिक्षण शिक्षकाचे आयुक्त कार्यालय पुणे येथे 24 तारखेपासून उपोषण सुरू. शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा शारीरिक व मानसिक व बौद्धिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असणारा विषय आहे. सदर अमर उपोषण प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे. प्रमुख मागणी: शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती सरकार जाहीर करून भरती सुरू करण्यात यावी. मागणी दुसरी: शासन निर्णय दिनांक 2 जानेवारी 2026 नुसार मंजूर पदे 4860 क्रीडा शिक्षकांची सर्व पदे 100% पवित्र पोर्टल TIT 2025 भरतीच्या पहिल्या टप्प्यात घेण्यात यावी, अशा प्रमुख मागणी असून या मागण्यांसाठी 2 शारीरिक शिक्षक पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपले चालू आहे. तरी सदर बेमुदत धरणे आंदोलनामध्ये शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजीपासून राज्यातील हजारो शारीरिक शिक्षण शिक्षक TIT परीक्षा देऊन 2025 पात्र अभित्तधारक शिक्षक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक जोशी साहेब व श्री कैलास माने यांनी या ठिकाणी सर्व शिक्षकांना या उपोषणासाठी करण्यासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्वांना आवाहन केले आहे. तर आज तुमच्यासोबत मी पण आहे मीडियाच्या माध्यमातून मी प्राजक्ता जोशी तळीखेडकर. मी छत्रपती संभाजीनगर येथून आलेली आहे. मी महिलांच्या वतीने प्रतिनिधित्व करत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की एक महिला ही रस्त्यावर असुरक्षितपणे 4 दिवस 5 दिवस झोपते, पण प्रशासन आंधळ झालं का? त्याला हे दिसत नाही का की एक महिला इथे झोपते किंवा कशी राहते? आणि प्रशासकीय अधिकारी सुट्टी घेऊन काही आहे, म्हणजे जसं आम्ही शुक्रवारपासून इथे आंदोलन करायला सुरुवात केली आहे. शनिवार रविवार सुट्टी होती, शासकीय सुट्टी असल्यामुळे सोमवारी पण आम्हाला असं वाटलं की आम्हाला काहीतरी आमच्या हातात किंवा आमच्याशी काहीतरी कोणतरी अधिकारी येऊन बोलले. आज पण कालही झालं, आजही मंगळवार, म्हणजे आमच्या आंदोलनाचा पाठवा झाला, पण कोणी आलं नाही, कोणी याची खंत वाटते की आपण किती सुरक्षित आहोत आणि आपलं याच्यापुढे काय भविष्य आमचं भवितव्य असतं. तर आपण सांगू शकाल की आपलं त्या अपेक्षा आणि किती दिवस झालेलं आहे, आज जे होतं आहे, आज 5 दिवस झाले, त्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव येतो? नमस्कार, माझं नाव फैसल लंबाई आणि चंद्रपूर जिल्ह्यावरून आलेलो आहोत. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की जे शासनाने सुरू केलेलं 2026 GR काढलेलं आहे त्याच्यामध्ये 4860 क्रीडा आज 5वा दिवस आहे. आज कंटिन्यू आमच्यासोबत एक महिला आमच्या बहिणी आहेत. शासनानं या गोष्टी जर दखल घेतली नाही तर मी शासनाला एवढंच सांगेन की आमचे मृतदेह इथून जातील, आम्ही तोपर्यंत हटणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. 4860 जागा जिल्हा परिषद केंद्र शाळेवरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघारी घेणार नाही. हे शासनाला आमचे मोठे चेतावणी होते. क्रीडा शिक्षण म्हटल्यानंतर
युद्ध चिकाटी असतं आणि प्रत्येक क्रीडा शिक्षकाला वाटतं की आम्हाला काहीतरी न्याय मिळावा, नियमानुसार जे डिसिप्लिन असतं आज ही अवस्था बघतो आणि प्रत्येक क्रीडा शिक्षकांची, तर असं अपेक्षित आहे आम्हा सर्वांना. आणि यांची जी परिस्थिती आजची बघते 5व्या दिवसापूर्वी कोणी आलं नाही शासनाकडे, तर त्याची त्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया असं सर्वांच्या वतीने मी आश्वासन देते. आणि बाकीच्यांचं पण एक मला मत लागेल ज्यांना बोलावंसं वाटतं. आज आपल्या महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण या संघटनेने मूलभूत प्रश्नाचा पवित्रा निवडलेला आहे. कारण जिल्हा परिषद क्रीडा शिक्षण सेवा नियमावली असेल या तत्काळ जाहीर कराव्यात या मागणीसाठी आणि 2 जानेवारी 2026 मंजूर 4,860 क्रीडा शिक्षकांची सर्व पदे 100% पहिल्या टप्प्यातच भरण्यात यावी या दृष्टिकोनाने हा पवित्रा या ठिकाणी शारीरिक शिक्षण संघटनेने घेतलेला आहे. कारण आज बघितलं तर काय शिक्षण संघटनेद्वारे बऱ्याच काही गोष्टी केल्या. मुंबईत या ठिकाणी 2 वेळा आंदोलन केलं, त्या ठिकाणी आश्वासनं दिली गेली, पण त्या ठिकाणी त्याचं अंमलबजावणी या ठिकाणी काही करण्यात आलेली आहे. या दृष्टिकोनाने मी या कोर्टाद्वारे जे आता नवीन समायोजन न करता ही पदे पवित्र कोर्टाद्वारे भरावी त्या दृष्टिकोनाने हा निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा. हे आंदोलन जरी आम्ही आत्ता शांततेनं राबवत असतो तरी काही 2 दिवसापूर्वी आम्ही अल्टिमेट देतो सरकारला की जर या 2 दिवसामध्ये ह्या जर शारीरिक शिक्षण संघटनेकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही या आंदोलनामध्ये तीव्रता त्या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही. मी 21 तारखेला निघालो. मला यायला 3 दिवस लागतो. हां, तर 24 तारखेपासून आम्ही आम्हाला नोकरीचं वाट बघतोय. मला लहानपणापासून माझे आई वडील मरून पाहतो. मी अनाथ आहो. माझे शिक्षण मी काम केलेलं आहे. नोकरी मिळावी म्हणून मी 2025चं टेट दिलं. आम्ही सर्व महाराष्ट्राचे विद्यार्थी इथं आलेले आहेत. आज 5वा दिवस उपोषण आहे. उपोषणाचा 5वा दिवस आहे. आमच्याकडे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर आता काय अपेक्षा आहे की आंदोलनाला तीव्रता करण्यात येईल. आमच्याकडे दखल जर घेतली नाही आणि ते आमचे बांधव आहेत अमोल करण्यासाठी त्यांचं पण म्हणजे हाल खूप हे झालेलं आहे. तर हीच अपेक्षा आहे आपल्याला की आपल्या देशाला यातून लवकरात लवकर मुक्तता मिळावी आणि न्याय मिळावा आणि आम्हाला मुक्त करावं. म्हणजे समोर भविष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि या स्वप्नातून तुम्हाला नोकरी एक वयाच्या आणि वेळेच्या आत जर मिळाली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं. ही जे प्रत्येक विद्यार्थ्यांची क्रीडा शिक्षकांची अपेक्षा आहे. तर आम्ही प्रयत्न करतो. आम्ही उपोषण केलं होतं मुंबईला आझाद मैदान. शासनाने आम्हाला फक्त वारंवार आम्हाला आश्वासन दिले, तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. याची दखल घेतली. हां, त्यांची दखल घेतली येईल आंदोलनाच्या. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. शारीरिक शिक्षणाचा शारीरिक शिक्षणाचा भारत माता की जय. भारत माता की जय. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. माझं नाव निखिल केसरी आहे. जिल्हा गडचिरोली. पोस्ट मुक्काम फुलपुडी पोस्ट करावं देशी ताणा. छत्तीसगड सीमेवर 5 किलोमीटर अंतरावर छत्तीसगड बॉर्डर आहे. माझं नाव फुलपुडी. माझ्या गावाचं नाव फुलपुडी आहे. मी तेथून आलेलं आहे. क्रीडा शिक्षक भरपूर पवित्र पास आऊट झालेला होतो. 2 जानेवारी 2026च्या TR-नुसार 4,860 जागे शासनाने निर्माण केलेली होती केंद्रस्तराची. तरी पण त्यांची अंमलबजावणी सुद्धा झाली असून सुद्धा त्यांना सेवाशक्ती तात्काळ प्रसिद्ध करावी आणि पवित्र पोर्टलवर आमची जागे अपलोड करावी. तेवढा लांबून मी आमच्या गावाकडे रोड नसताना सुद्धा
आम्हाला पायवट यावं लागते. तिथं लांबून येऊन सुद्धा आमच्याकडे शासनाने अजूनपर्यंत दखल घेतली नाही. आणि मला हेच म्हणणं आहे की आमचे पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करावा आणि सेवा सरतीचा जाहीर अपलोड करावा. तोपर्यंत हेच स्टार्ट. एक ऊंचा आवाज में उसके बाद हम शुरू करेंगे. शुरू कर. सुजला कुसमित दुमदर शोभिनी सुहासिनी सुमधुरभासिनी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं. भारत माता की. एक मिनिट. जे आहे आमच्या जे मागण्या आहेत त्यांच्या आम्हाला काय अपेक्षा तुमच्याकडून आहे. आम्ही अपेक्षा करतो की लवकरात लवकर याचा निकाल लागावा. तर यासाठी काही सहकार्य काय आहे आज भी महाराष्ट्र युवा शारीरिक शिक्षक महासंघाच्या बेमुदत उपोषणाच्या अंतराला या मध्यवर्ती इमारतीसमोरच्या मंडळामध्ये आलो. माझं नाव भगवान आनंदराव सावंत. मी पुणे भाग शिक्षक मतदारसंघातील 2008 ते 14 अखेर शिक्षक आमदार होतो. शिवाजी विद्यापीठाचा बारावरती इलेक्टेड सिलेक्ट मेंबर होतो आणि शिक्षक परिषदेचा राज्याचा कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष लंडन आम्ही आंदोलनात भेट देत असताना मला यांची उपोषणाला पाठिंबा देण्याकरता प्रत्येक 100 हे क्रीडा शिक्षक बसलेले पाहून एका अर्थानं काही बसला दुसऱ्या अर्थानं संताप होतो आला. म्हणजे पहिल्या दिवशी जे इथे बसले होते त्या दिवशी मी आलो होतो. आज योगायोगानं माझ्या बाकीच्या कामाच्या निमित्तानं इथं आल्यावर इथं मला फोन आला आणि भेट देण्याकरता आलो. त्यांची परिस्थिती समजून घेतली आणि यांना यांचा प्रश्न सुटलाच पाहिजे की तात्विक आणि आरोग्य काय आहेत पाठिंबा आहेत. बरोबर आहे. प्रश्न असा आहे यांच्या मागण्यामध्ये 2 प्रकार आहेत. या मागण्या धोरणाशी निगडीत जास्त त्याचे शासन निर्णय सुद्धा त्याला अनुकूल असे झाले. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे कृती कार्यक्रम करण्याचं काम सचिव कार्यालयातून पाहिला हवं. तो पाठपुरावा करण्याच्या संबंधामध्ये मी यांना आत्ता इथे भेटलो. त्यांना अशी विनंती केली की मुद्दा 5 दिवस मागेल का आणि मंत्रालयामध्ये आपण थेट मुख्यमंत्र्यांच्या कक्षामध्ये जातो आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करणारे कृती आराखडा ठरवून आणून आपण त्याच्या आधारावर पाठपुरावा करू. एकदा त्यांचे कृती आराखड्याचे स्वतंत्र GR निघाले म्हणजे मग सेंट्रल बिल्डिंगमध्ये अधिकाऱ्यांना आपल्याला पाठपुरावा त्याची अंमलबजावणी कधी करणार कशी करणार विचारतो. त्याने जर काही कुत्राईपणा केला तर मग आंदोलनाचा विषय असू शकतो. आत्ता आंदोलनाचा विषय केल्यात काही चुकीचं नाही पण आत्ता त्या प्राप्त करून त्यांना मी आव्हान करते आंदोलन थांबवा आणि थेट मी तुमचं शिक्षण घेऊन मुख्यमंत्री पक्षामध्ये जातो असं मला शब्द दिला आहे. त्यांना आव्हान करतो थांबवावं आणि आपण तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखत घेत आहे आणि मुलाखतीच्या माध्यमातून आजच्या शिक्षण क्षेत्राला असा संदेश देतो की यांचा प्रश्न हे त्यांच्या पाठीशी तर आहेच आहे. तुमचं वाक्य होतं त्यांचा प्रश्न सुटेपर्यंत पाठ करणार. आम्हाला हीच अपेक्षा आहे की आमचे प्रश्न सुटले पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शिक्षकांना काहीतरी न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. त्यासाठी मी आंदोलन घेतलेलं आहे. तर जर आमचं निर्णय असे हजारो 1,20,000 शिक्षक इथं बसलेले ते आता ते नोकऱ्या करणारे 4 चाकी गाडीतनं फिरणारे पाहतो आहे. मुख्य संचालिका भारती जिबघाटे.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.